हां, आता आधीच सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण थोडा मोठा होईल, तर शेवटपर्यंत बघा. तर एकदा नारद मुनी असेच विष्णुदेवाकडे गेले आणि विष्णू भगवानांना विचारलं की मला संतांचं दर्शन घ्यायचं, तर दर्शन कुठं होईल, मला कुठं भेटते संत. मग विष्णू भगवानांनी सांगितलं, तुम्ही भूतलावर जावा, पृथ्वीवर. तिथं एक सरडा आहे कुंपणावर, ती सरडा तुम्हाला सांगन. मग ते ते नारद मुनी तिथून निघाले सरळ आपलं, त्यांचं काही ओठावर गमन कळा, त्याच्यामुळं ते लगेच आले, पृथ्वीवर आले आणि लगेच त्या सरड्याकडे गेले कुंपणावर. मग ते सरड्याला विचारलं, महाराज मला संतांचं दर्शन घ्यायचं. संतांचं दर्शन घ्यायचं म्हणले की ते सरडा लगेच तिथंच मरण पावला. ते गेले, ते विष्णू भगवानाला सांगितलं की ते असं असं झालं. ते सरड्याला असं म्हणल्यावरती सरडा जाग्यावरच खाला झाला. ते म्हणले, बरं आता परत असं करा, तुम्ही त्या एका घरात पिंजरा आहे, त्या पिंजऱ्यात पोपट आहे, तर त्या पोपटाकडं जा. मग नारद मुनी गेले पोपटाकडं. ते पोपटाला विचारलं, मला संतांचं दर्शन घ्यायचे, ते कुठं होईल. तेव्हा ते पोपट पण मेला. मग परत गेले, परत विष्णू भगवानाला विचारलं, तर म्हणजे आता एका राजाच्या तिथं त्यांची सून डिलिव्हरी झाली आणि त्याला मुलगा झाला आहे, रात्री झाली, तर तुम्ही तिथं जा आणि ते बालक तुम्हाला सांगेल. नारद मुनी म्हणले, आता ह्यांचं वारसदार कोण नव्हतं सरड्याचं आणि पोपटाचं, पण ते राजाचा नातू म्हणल्यावर मला तिथं येऊन देतील का, मला तिथंच हे करतील. नाही म्हणले, तुम्ही जा. लगेच नारद मुनी गेले तिथं. मग विचारलं, तुमच्या घरी असं असं मुलगा झाला, तुम्हाला नातू झाला. हो म्हणले, झाला आहे. तेव्हा ते म्हणले, मला बघायचं, त्यांना भेटायचं त्या नातवाला तुमच्या. मग ते आणलं, तिथं बसली घेऊन, ती एक बाई बसली घेऊन. तेव्हा ती मुलाला मग नारद मुनींनी विचारलं, महाराज मला संतांचं दर्शन घ्यायचं. तेव्हा ते मुलगा, रात्री जन्मलेला मुलगा म्हणला, आपण स्वतःच संत आहात महाराज, आणि तुम्ही संतांचं दर्शन घ्यायचं म्हणताय. बघा, मग त्या रात्री जन्मलेल्या त्या मुलाने सांगितलं की तुम्हीच संत आहेत. तर मला सांगायचं तात्पर्य काय तुम्हाला, की एवढे मोठे महान संत असून ते संत हुडकायला गेले होते, शोधायला गेले होते ते. तर आपण तर साधारण माणसं आहोत. हां, मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं की आपण माणसं, साधे माणसं असूनसुद्धा आपण दिलेले काय कमेंट, ते हे काय म्हणते त्याला, सदस्य झालेले काढून घेतात. आज सकाळी बघा एक सदस्य काढून घेतला. बरं, घेऊ द्या, असू द्या, जाऊ द्या, मी तर कशाला घाबरत नाही मी. पण आता इथून पुढे ह्या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि शेअर बी करा. मी आता सगळं शिकते, मला तेवढं करा, बरोबर ना.